बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सोशल मीडियावर ही बातमी दिली। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर ते दुसरे भाजप नेते आहेत ज्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात येणार आहे। मोदींनी लिहिले की मला कळवताना अतिशय आनंद होत आहे की लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात येणार आहे। मी त्यांच्याशी बोललो आणि अभिनंदन केलं। ते आपल्या काळातील सर्वात आदरणीय राजकारणी आहेत। देशाच्या विकासात त्यांनी दिलेलं योगदान कोणीही विसरू शकत नाही। तळागाळातून कामाला सुरुवात करून त्यांनी देशाच्या उपपंतप्रधानापर्यंत मजल मारली। ते देशाचे गृहमंत्री आणि माहिती आणि प्रसारण मंत्रीही होते। त्यांची संसदीय कार्यशैली नेहमीच अनुकरणीय राहील। सार्वजनिक जीवनात अडवाणीजी अनेक दशकांपासून पारदर्शकता आणि अखंडतेसाठी कटिबद्ध राहिले। त्यांनी राजकीय नीतिमत्तेचा आदर्श घालून दिलाय। राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्यांनी अभूतपूर्व प्रयत्न केलेत। त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करणं हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे। त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अगणित संधी मला मिळाल्या हे मी नेहमीच माझं भाग्य समजेन। यापूर्वी 23 जानेवारी रोजी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली होती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारीला त्यांच्या 100व्या जयंतीच्या एक दिवस आधी ही घोषणा केली होती। कर्पूरी ठाकूर हे दोनदा बिहारचे मुख्यमंत्री आणि एकदा उपमुख्यमंत्री होते। मागासवर्गीयांच्या हिताचा पुरस्कार करण्यासाठी त्यांची ख्याती होती। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा भारतरत्न जाहीर करण्यात आलाय। त्यानंतर देशभरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील अभिनंदन केलंय। भारतरत्न जाहीर झालेली दोन्ही नावं अतिशय योग्य असून थोडा उशीर झाला पण योग्य निवड आहे असं म्हणत शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला टोमणा मारलाय। ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलंय। शरद पवार म्हणाले, भारतरत्न जाहीर झालेली कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी दोन्ही नावं अतिशय योग्य आहेत। अडवाणी देशाच्या संसदेत अनेक वर्ष होते। भाजपचे नेते संसदेचे सदस्य मंत्री म्हणून आदर्श काम करत आहेत। थोडा उशीर झाला पण योग्य निवड आहे। बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी संसदेत अनेक वर्ष होते। त्यांचा पराभव कधी झाला नाही। रथयात्रा काढली तेव्हा एकदा मतभेद झाले। त्यांना सन्मान मिळाला आहे। आता समाधान व्यक्त करतो। त्यांच्या पक्षात काय घडलं याच्या खोलात जात नाही। उल्हासनगर गोळीबार प्रकरणी बोलताना शरद पवार म्हणाले, सत्तेचा गैरवापर केला जातोय। कायदा हाती घेणाऱ्यांना मोकळीक दिली जाते। सरकारची बघ्याची भूमिका असेल तर राज्य कोणत्या दिशेला जाते याचा विचार केला पाहिजे। कायदा हातात घेणाऱ्या विरोधात गैरवापर होतोय। राज्य सरकार सगळ्या बाबतीत बघ्याची भूमिका घेते असं वाटतं। अशा गोष्टी महाराष्ट्र नागरिकांच्या दृष्टीने चिंताजनक आहेत। देशभरातून सर्व स्तरातून अडवाणींवर कौतुकाचा वर्षाव होतोय। या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला कानपिचक्या देत लालकृष्ण अडवाणींना शुभेच्छा दिल्यात। राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत लालकृष्ण अडवाणी यांना शुभेच्छा दिल्यात। सोबत उशिरा हा सन्मान दिल्याचं सांगत भाजपलाही कानपिचक्या दिल्यात। राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये काय म्हणाले हे जाणून घेऊया। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या प्रमुख संस्थापकांपैकी एक लालकृष्ण अडवाणीजी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाला। याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन असं ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात। यावेळी त्यांनी केंद्र सरकारचं देखील अभिनंदन केलं। गेली 10 वर्ष केंद्रातील निर्विवाद सत्ता हाती असताना ज्यांच्यामुळे भाजप आज ज्या स्थानावर आहे त्या व्यक्तीला हा सर्वोच्च सन्मान याआधीच मिळायला हवा होता। अशा ठाकरी शैलीत आज ठाकरेंनी भाजपला कानपिचक्या दिल्यात। अर्थात हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचंही त्यांनी सांगितलं। करोडो भारतीयांचं आणि अनेक पिढ्यांचं राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झालं। त्यात मोलाचा वाटा हा अडवाणीजींचाच आहे। हे करताना त्यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावली। राजकीय अस्पृश्यता आणि उपेक्षा सहन केल्याची आठवण राज ठाकरेंनी करून दिली। महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही। कायदा आणि सुव्यवस्थेचे 3 तेरा वाजलेत। सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करतायत। यावरून महाराष्ट्रात जंगलराज आल्याचं स्पष्ट होतंय अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारावर भाष्य करताना केली आहे। आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत। त्यामुळे त्यांच्यात थोडीशी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही पटोले यांनी यावेळी केली। उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना गोळीबार केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी सरकारचा खरपूस समाचार घेतला। नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की उल्हासनगरमधील झालेल्या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करतोय। भाजपा आमदार गणपत गायकवाड प्रकरणात शिंदे भाजपा सरकार काय कारवाई करतं ते आम्ही पाहत आहोत। परंतु या प्रकरणानं भाजपचा बुरखा फाडला गेलाय। पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करण्याची हिंमत ही सत्तेचा माज दाखवते। हे कसलं रामराज्य?
पोलिसांवर सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड दबाव आहे. वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांमध्ये दहशत आहे. सत्ताधारी आमदाराचं ऐकलं नाही तर लगेच बदली केली जाते. कायद्यानं काम करू नये म्हणून त्यांच्यावर दबाव आणला जातो. महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच नव्हती. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे 3:13 वाजले असून सरकार तातडीनं बरखास्त केलं पाहिजे असं नाना पटोले म्हणाले. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात 6 गोळ्या झाडल्या. रात्री घडलेल्या या संपूर्ण प्रकारामुळे शहरच नव्हे तर अख्खा ठाणे जिल्हा हादरलाय. या घटनेनंतर उल्हासनगरसह कल्याणमध्ये तणावाचं वातावरण असून शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांचं घर तसंच कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त तैनात केलाय. तर दुसरीकडे या हल्ल्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्ते प्रचंड संतापले असून त्यांनी कल्याण पूर्व परिसरात बंदची हाक दिली आहे. खबरदारी म्हणून माजी नगरसेवक कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या कार्यालयासह घराजवळही पोलिसांचा फौजफाटा असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रक पथकही तैनात करण्यात आलंय. उल्हासनगरच नव्हे तर कल्याणमध्येही या घटनेचे पडसाद उमटले असून कल्याण बंदची हाक देण्यात आली आहे. महेश गायकवाड यांच्यावरती झालेल्या गोळीबाराचा निषेध करत कल्याण पूर्व इथं दुकानं बंद करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाकडून निषेध करण्याचं आवाहन केल्यानंतर ही दुकानं बंद ठेवण्यात आली. तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महेश गायकवाड यांच्या शिवसेना शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलीस स्टेशनमध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली, माझ्या जागेचा जबरदस्ती कब्जा घेतला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करतायत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेनी गुन्हेगार केलंय. माझा मनस्ताप झाला म्हणून मी फायरिंग केली असं भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी म्हटलंय. दरम्यान गणपत गायकवाड पुढे बोलताना म्हणाले की एकनाथ शिंदेकडून उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करण्यात आला. ते भाजपला सुद्धा फसवणार असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केलाय. उल्हासनगरमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. एका वृत्तवाहिनीशी फोनवर बोलताना गणेश गायकवाड म्हणाले की गोळीबाराच्या घटनेवर न्यायालय जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल. तर पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. एकनाथ शिंदे भाजपसोबत दगा करतील असा आरोपही गायकवाड यांनी केलाय. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारामुळे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ती अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी जोरकसपणे फेटाळून लावली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लोकांना गोळ्या घालण्यास सांगितलं होतं का असा प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलाय. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पोलीस ठाण्यातील गोळीबाराप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. भाजपकडे कोणतीही नैतिकता राहिली नाही. पोलीस ठाण्यात गोळीबार करण्याची ही कोणती सत्तेची मस्ती आहे. मी संसदेत हा मुद्दा मांडेन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही या प्रकरणी भेट घेईन. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांच्या या टीकेचा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी काय लोकांना गोळ्या मारण्यास सांगितलं होतं का? त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध? ही घटना आपापसातील वादातून घडली आहे. अशी वैयक्तिक भांडणं सुरूच असतात. मला सुद्धा एक जण धमकी देतोय, जीवे मारण्याची धमकी देतोय. आता या प्रकरणात फडणवीस काय करणार? ते कायद्यानुसार कारवाई करतील असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. छगन भुजबळ यांनी ओबीसींचे वाटोळे केलंय. आम्ही ओबीसींचे वाटोळे नाही होऊ देणार अशा शब्दात मनोज जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला. तू गप्प बस नाहीतर टपकन वर जाशील असं धक्कादायक विधान मनोज जरांगे यांनी करत भुजबळांना इशारा दिलाय. दरम्यान मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की आता आम्ही ओबीसीमध्ये गेलो आहोत, त्यांना स्थान नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही नादी लागू नका. गोरगरीब ओबीसींचे वाटोळे करू नका. मराठे ओबीसी आरक्षणात गेलेत. आता हेच ओबीसी बांधव त्यांना म्हणतायत तुम्ही काय कामाचे आहात. आता ओबीसीच सर्व केलेत आणि तुम्हाला बाहेर निघायची वेळ आली आहे. आम्ही सर्व मिळून तुम्हाला बाहेर फेकू असं म्हटलंय. मनोज जरांगे म्हणाले की मला म्हणता उपोषण करू नको, तुम्ही नका करू आंदोलन, गप्प पडा एका जागी. तुम्ही माझ्या नादी लागू नका. वय झालंय, वयानुसार आम्ही तुझा आदर करू. तुम्ही गप्प बसले तर आम्ही तुझा 100% आदर करू. पण जर गप्प बसले नाही तर तुम्हाला मी काही सोडत नाही. तर तुम्ही ओबीसींचं वाटोळे केलंय, पण आम्ही ओबीसींचं वाटोळे नाही होऊ देणार. वय झालंय आणि या वयात एवढा लोड झेपत नाही. तू गप्प बस नाहीतर टपकन वर जाशील अशा शब्दात मनोज जरांगे यांनी भुजबळांना इशारा दिलाय.